हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। महाराष्ट्रात GIC सरकारी विभागात भरती निघालेली आहे। 110 जागा भरणे आहे। वेतन 50,925 ते 96,765 असणार आहे। वयोमर्यादा 21 ते 35 वर्षापर्यंत असणार आहे। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील। चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर। तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन। जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया रिक्रुटमेंट ऑफ स्केल 1 ऑफिसर। बघा, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी ही पोझिशन आलेली आहे। बघा, 110 ऑफिसर्स पाहिजे आहे। हेड ऑफिस मुंबईला आणि इंडियामध्ये किंवा अब्रॉडमध्ये तुम्हाला रिक्रुटमेंट मिळू शकते। त्यानंतर आपण बघू शकतो इथे ऑफिशियल वेबसाईटची लिंक दिलेली आहे। ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करून देईल। नोट इम्पॉर्टंट डेट्स। बघा, ऑनलाईन रजिस्ट्रेशन 4 डिसेंबरपासनं सुरू होणार आहेत। 19 डिसेंबरपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, कारण ही शेवटची तारीख असणार आहे रजिस्ट्रेशनची। ॲप्लिकेशन फीसुद्धा त्याच्या आधीच तुम्हाला पे करायची आहे, 19च्या आधी। बघा, ऑनलाईन 5 जानेवारी 2025ला होऊ शकते। त्यानंतर कॉल लेटर्स त्याच्या आधी 7 दिवस आधी अपलोड केले जातील। आणि बघा, ट्रेनिंग तुम्हाला कधी होणार आहे ट्रेनिंग ते सगळं डिटेल ऑफिशियल ऑनलाईन वेबसाईटवर तुम्हाला दिसून जाईल। ऑनलाईन मोडनीच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे। बघा, स्ट्रीम जनरल 18 वेकन्सीज आहे। ग्रॅज्युएशन असलं पाहिजे। हां, 55% जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी, 60% जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी आणि 55% SC ST कॅन्डिडेटसाठी। पोस्ट ग्रॅज्युएशन आणि MBA डिझायरेबल आहे। लीगलच्या 9 जागा आहे। लॉमध्ये बॅचलर्स डिग्री असायला हवी। सेम पर्सेंटेजचं क्वालिफिकेशन कॅन्डिडेट वाईज आणि कॅटेगरी वाईज असणार आहे। LLM किंवा एक्सपिरियन्स इन सिव्हिल सायबरमध्ये प्रेफरन्स दिलं जाईल। HR 6 आहे। ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन। पोस्ट ग्रॅज्युएशन पण मागितलं आहे HRM किंवा पर्सनल मॅनेजमेंटमध्ये। इंजिनिअरिंग 5। बघा, मरीन 1, एरोनॉटिकल 1, मेकॅनिकल 1, सिव्हिल 1, इलेक्ट्रिकल 1। BE पाहिजे किंवा BTech पाहिजे सिव्हिल किंवा एरोनॉटिकल किंवा मेरीन किंवा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल। पर्सेंटेज सेम। बघा, ME किंवा MTech किंवा MS एक्सपिरियन्स इन रेस्पेक्टिव्ह स्ट्रीमला इथे प्रेफरन्स दिलं जाईल। तसं तुम्ही बाकीच्या स्ट्रीमबद्दल बघू शकता। त्यानंतर आपण पाहू शकतो इथे एका स्ट्रीमलाच तुम्ही अप्लाय करू शकता। रिझर्वेशन इथे दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। त्यानंतर एज क्रायटेरिया बघा, मिनिमम 21, मॅक्सिमम 30। SC STसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन असेल। OBC त्यांच्यासाठी 3 वर्षांचं। पर्सन विथ डिसेबिलिटी 10 वर्षाचं। एक्स सर्व्हिसमॅन किंवा डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅन बघा, 3 वर्ष आणि 8 वर्ष डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमॅनसाठी बिलॉंगिंग टू SC ST, सब्जेक्ट टू मॅक्सिमम एज लिमिट 45 इयर्स। त्यानंतर विडो, डिवोर्स विमेन अँड विमेन लिगली सेपरेटेड फ्रॉम देअर हजबंड अँड नॉट रिमॅरिड 9 वर्षाचं इथे रिलॅक्सेशन असणार आहे। पब्लिक सेक्टर जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉईला 8 वर्ष असणार आहे। त्यानंतर बघा, इथे डेफिनेशन दिलेले आहे, ते तुम्ही वाचू शकतात। त्यानंतर बघू शकता एक्झाम चॉईस सेंटर इथे दिलेलं आहे। आपण महाराष्ट्रामध्ये बघूया, औरंगाबाद, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, MMR, नाशिक, पुणे एवढेच आहे। तर तुम्ही इथे एक्झाम सेंटर इथलं निवडू शकता। बघा, इथे एक्झाम स्कीम दिलेली आहे। ऑनलाईन एक्झामिनेशन होणार आहे। हायर ऑर्डर रिझनिंग एबिलिटी क्रिटिकल थिंकिंग 40 मार्काचं असणार आहे 40 प्रश्नांसाठी। टेस्ट ऑफ रिझनिंग 20 मार्क असणार आहे, 20 क्वेश्चन्स। टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज विथ स्पेशल एम्फसिस ऑन ग्रामर आणि वोकॅबलरी 25 मार्क, 25 प्रश्न।
टेस्ट ऑन जनरल अवेअरनेस असणार आहे 20 मार्क 20 प्रश्न. टेस्ट ऑन न्यूमरिकल ॲबिलिटी आणि कम्प्युटर लिटरसी 15 प्रश्न 15 मार्कांसाठी. पार्ट सी डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे एसे प्रिसाइज कॉम्प्रिहेन्शनसाठी. 3 प्रश्न असणार आहे 30 मार्कासाठी. 123 प्रश्न असणार आहे 150 मार्कासाठी. इथे स्पेशलायझेशन कॅन्डिडेटसाठी इन्स्ट्रक्शन्स आहे, त्यांच्यासाठी कसा पेपर असेल तिथे दिलेला आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा आहे तेही इथे दिलेलं आहे. ठीक आहे. ॲप्लिकेशन फीबद्दल बोलूया आपण. ॲप्लिकेशन फी इथे सगळं आपण डॉक्युमेंट्स कसे अपलोड करायचे सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. डॉक्युमेंट भरायच्या आधी तुम्ही अगदी व्यवस्थित हे सगळं वाचून घ्यायला हवं आहे. स्क्राईब पाहिजे असेल तर काय इथे ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. तर आपण ऑनलाईन मोडमध्ये फी पेमेंट ई रिसिट वगैरे इथे दिलेलं आहे. पण फीबद्दल इथे पाहूया आपण. ऑनलाईन फी किती आहे बघा. नॉन रिफंडेबल अमाऊंट ऑफ 1000 रुपीज प्लस GST 18%, म्हणजे 1000 रुपये प्लस GST असणार आहे. ठीक आहे. बघा कॅन्डिडेटनी ऑनलाईनच पे करायचं आहे. त्यानंतर कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC ST कॅटेगरी, PH कॅन्डिडेट, फीमेल कॅन्डिडेट अँड द एम्प्लॉईज ऑफ GIC किंवा GIPSA मेंबर कंपनीज यांना फी एक्झम्प्टेड आहे, म्हणजे तुम्हाला फी भरायची आवश्यकता नाही. ठीक आहे. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.